खरं तर कायद्याचा उगम लॉजिकच्या आधारे होतो. लॉजिकल जीवन आपण जगू शकलो पाहिजे आणि कोणीच कोणावर अन्याय करायला नको, म्हणून कायद्याचं अस्तित्व महत्त्वाचं आहे. परंतु कायद्याचं आयुष्य म्हणजे काय? कायद्याचं आयुष्य केवळ लॉजिक नाही, तर कायद्याच्या वापरातून आलेल्या अनुभवावर कायद्याचं आयुष्य ठरत असते. आपण जर सगळ्यांनी मिळून ठरवलं कायदा वापरायचा, कायदा पाळायचा, तर त्या कायद्याचं आयुष्य हे टिकाऊ असते. पण जर समाजानेच ठरवलं एखादा कायदा मान्यच करायचा नाही, मानायचाच नाही, तर त्या कायद्याचं आयुष्य टिकाऊ ठरत नाही. आणि त्यामुळे कायदेशीरता आपल्याला आणायची असेल, तर एकतर कायदा आपण पाळला पाहिजे. दुसरी गोष्ट जे कायदे करण्यात येतात, ते खरोखर लोकांसाठी असले पाहिजे. व्यापक दृष्टिकोनातून तयार केले पाहिजे. कोणाच्या तरी फायद्यासाठी, एखाद्या राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी, एखाद्या राजकीय पक्षाच्या जवळच्या असलेल्या व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी कोणते कायदे केले जात असतील, तर ते कायदे टिकाऊ नसतात. कारण की त्याच्यामध्ये लॉजिक सुद्धा नसते आणि ते लोकविरोधी कायदे असतात.